अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यामध्ये गारपीट झाली आहे। गारपिटीमुळे संत्रा पिकांचं मोठं नुकसान झालंय। वरुड तालुक्यामधील अनेक गावांमध्ये काल मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली। पावसामुळे संत्रा, मोसंबी या फळांचं मोठं नुकसान झालंय। भंडाऱ्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली। मागील काही दिवसांपासून भंडाऱ्याचं तापमान हे 45°C वरती पोहोचल्यामुळे प्रचंड उकाडा निर्माण झाला होता। मात्र काल भंडारा शहरासह ग्रामीण भागामध्ये आलेल्या या मान्सूनपूर्व पावसानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। नवतपा सुरू असताना गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली। जिल्ह्याचं तापमान 45° वरती पोहोचलेलं असतानाच अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला। मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडालेली असून कापणी झालेल्या धान पिकाचं नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झालेला असून उकाड्यात काहीशी घट झाली आहे। नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी मोरबे धरणाची पाहणी केली। सध्या धरण तळ गाठत असून 72 मीटरपर्यंत पाणीसाठा शिल्लक आहे। नवी मुंबईसाठी धरणात फक्त 17% पाणीसाठा उपलब्ध आहे। जलवाहिन्यांची दुरुस्तीमुळे काही भागामध्ये गढूळ पाणी आलेलं होतं, पण धरणामधील पाणी स्वच्छ असल्याचं महापौरांनी स्पष्ट केलंय। जुलैपर्यंत पुरेल एवढा साठा असला तरी नागरिकांनी पाणी जपून वापरावं, जेणेकरून टंचाई भासणार नाही, असं आवाहन महापौरांनी केलंय। तर नागरिकांना एवढंच आव्हान आहे की आपण पाणी जपून वापरा। आपल्याला इतर शहरांच्या मानाने आपण खूप नशीबवान आहोत की आपल्याला पाण्यासारखं मोरबेसारखं असं समृद्ध पाण्याचं स्तोत्र अवेलेबल आहे आणि ते आपण जपून वापरलं तर नक्कीच भविष्यात आपल्याला पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार नाही। सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले तालुक्यातील वांगणी गावामध्ये परप्रांतीयांनी समुद्रकिनारी जमीन खरेदी करून कांदळवनाची बेकायदेशीर कत्तल केली आहे। त्या ठिकाणी मातीचा भराव टाकून अनधिकृत रस्ता तयार केल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक ओढा हा बुजलाय। यामुळे पावसाळ्यामध्ये मच्छीमारांच्या घरात पाणी घुसण्याचा धोकाही निर्माण झालाय। यावरती ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झालेले असून माजी आमदार वैभव नाईक यांनी तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्यात। तसंच कारवाई न झाल्यास वैभव नाईक यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा देखील दिलाय। मच्छीमारांना सुद्धा पावसामध्ये उधाणाचं पाणी ह्या मच्छीमारांच्या भरावामुळे ह्या घरामध्ये येऊ शकतं आणि पारंपरिक जी पाण्याची वाट आहे ती पण या भरावामुळे बंद झाली आहे आणि प्रशासनाने ह्यावर योग्य कारवाई न घेतल्यामुळे हे मच्छीमार शिवसेनेकडे आले। मी तिथले आमचे जिल्हा परिषद सदस्य, तालुका प्रमुख यांनी त्या ठिकाणी या ठिकाणी भेट दिली आणि या संदर्भात प्रशासनाने जर 1-2 दिवसात कारवाई नाही केली तर आम्ही तीव्र असं आंदोलन स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने करणार आहोत। इंधन तुटवडा आणि पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे वाहनधारक आधीच त्रस्त आहेत। तासनतास रांगेमध्ये उभं राहावं लागतंय आणि त्यामध्येच अहिल्यानगर जिल्ह्यात इंधन चोरांच्या टोळ्या या सक्रिय झाल्यात। महामार्गावरती ट्रकमधून डिझेल चोरीच्या घटनांमुळे वाहनधारकांना मोठा आर्थिक फटका बसतोय। अहिल्यानगर पोलिसांनी गेल्या 7 दिवसांमध्ये नगर मनमाड समृद्धी महामार्गावरती 2 टोळ्या गजाआड केल्यात। चालकांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून डिझेल चोरी केली जात होती। आरोपींकडून डिझेलनं भरलेले कॅन मोठ्या प्रमाणावरती जप्त करण्यात आलेत। या डिझेल चोर टोळ्या आहे, या गुन्हेगारी स्वरूपाचे आहे, यांच्याकडे घातक शस्त्रे आहे, गावठी कट्टे आहे, हत्यारे असे घेऊन ह्या एकट्या ड्रायव्हरला व किन्नरला अडून त्यांच्याकडून लूटमार करतात। यांच्यावर प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून शेवटचा घटक आहे जो डिझेल घेतो त्यांना बेडा घातल्यावरच याच्यावर पायबंद बसेल। पंढरपुरात डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवरती डिझेल चोरीची घटना समोर आली आहे। पंढरपूर तालुक्यात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकमधून डिझेल चोरी करणाऱ्या टोळीवरती पंढरपूर तालुका पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय। चोरीसाठी वापरण्यात आलेलं साहित्य आणि ब्रिजा गाडीसह साधारण 8,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। डिझेल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। ते आरोपी गुरसाळे बायपासच्या ठिकाणी ती ब्रिजा गाडी त्या ओनरला दिसली आणि त्या ठिकाणी सुद्धा एका ट्रकमधून डिझेल चोरी करताना ते व्यक्ती तिथे आढळून आले। तिथे आवाज झाला, गाजावाजा झाला। त्या आरोपींनी पळण्याचा प्रयत्न केला। पोलिसांना कळवण्यात आले आणि डिस्ट्रिक्ट नाईट राऊंडची जी व्हेकल आहे ती त्या ठिकाणी दाखल झाली आणि एका आरोपीला ताब्यात घेतलं।
बोईसर आणि पालघर परिसरामध्ये सध्या सीएनजीचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. गुजरात गॅसकडून अपुरा पुरवठा होत असल्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. सीएनजी पंपावरती 2 ते 3 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या असून वाहन चालकांना 4 ते 5 तास प्रतीक्षा करावी लागते. आणि या परिस्थितीमुळे प्रवासी वाहतूक, व्यावसायिक वाहनधारकांचं मोठं नुकसान होत आहे. प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करून सीएनजीचा सुरळीत पुरवठा करू अशी मागणी वाहन चालकांकडून सध्या केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्षभर सोनं खरेदी करू नका असं आवाहन केलंय. त्यांच्या या आवाहनाचा परिणाम सुवर्ण व्यावसायिकांवरती झालाय. नवीन सोनं खरेदी जवळपास 70% कमी झाली आहे, तर दुसरीकडे जुनं सोनं मोडून त्यातून नवीन सोनं खरेदीकडे ग्राहकांनी आपला कल वळवलाय. देशामधील परकीय चलन हे मोठ्या प्रमाणामध्ये खर्ची होत असल्यानं त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरती होतो. त्यामुळे वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं आवाहन करण्यात आलंय. त्यामुळे सोनं खरेदीवरती याचा परिणाम झालाय. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर प्राजक्त तनपुरेंनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. प्राजक्त तनपुरे यांनी रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. राहुरीचे नगराध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय. मतदारसंघामधील अडचणी लक्षात घेऊन भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं प्राजक्त तनपुरेंनी सांगितलं. प्राजक्त तनपुरे हे जयंत पाटलांचे भाचे आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रवेशाचा संबंध जयंत पाटलांशी देखील जोडला जातोय. यावरती तनपुरेंनी भाष्य केलंय. तनपुरेंच्या पक्षप्रवेशानंतर राहुरी मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. तर तनपुरेंचा भाजप प्रवेश आमच्यासाठी धक्कादायक असल्याचं जयंत पाटील म्हणाले. त्यांच्या माझ्या प्रवेशाचा आणि त्यांच्या राजकीय समीकरणाचा काही संबंध नाही. आम्ही जरी नातेवाईक असलो, ते माझे मामा असले, मी त्यांचे भाचे असलो, तरी देखील आमच्या दोघांच्याही मतदारसंघाची राजकीय समीकरणं ही वेगळी वेगळी आहेत. त्यांच्या राजकीय उंची तर त्यांची राजकीय उंची खूप मोठी आहे, राजकीय अनुभव खूप मोठा आहे. त्यामुळे माझ्या प्रवेशाचा त्यांच्या पुढच्या राजकीय दिशेशी अर्थार्थी कुठला हा अजिबात नाही आहे. प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशावरून खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. तनपुरेंना शुभेच्छा. मात्र काँग्रेस मुक्त भारत म्हणणाऱ्या भाजपमध्ये सगळे काँग्रेसमधलेच आहेत असा टोलाही त्यांनी लगावलाय. काँग्रेस मुक्त भारत असं भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते म्हणायचे. नगर जिल्ह्याचा थोडासा अभ्यास करा. एक राम शिंदे सोडले तर आज नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 100% नेतृत्व हे ओरिजिनल काँग्रेसचे. सगळे काँग्रेस आले. आज भारतीय जनता पक्ष कमी, म्हणजे ज्या लोकांना नाकारून काँग्रेस मुक्त भारत करायचा होता ते सगळे अहिल्यानगरमध्ये आज काँग्रेसचे सगळे नेते, आमदार, खासदार सगळी लिस्ट काढून पाहतो. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून नुकताच भाजप प्रवेश केलेल्या प्राजक्त तनपुरेंनी भाष्य केलंय. विलिनीकरणाच्या एका बैठकीला मी उपस्थित होतो असा दावा प्राजक्त तनपुरेंनी केलाय. त्या बैठकांना फक्त अजित पवार उपस्थित होते असंही तनपुरे म्हणालेत. एका बैठकीला फक्त होतो, एकाच बैठकीला होतो. त्यावेळेस काही विलिनीकरणासंदर्भातल्या चर्चा होतात. त्या बैठकीला फक्त मी होतो त्यावेळेस. दादा स्वतः बैठकीला होते. जयंत पाटील साहेबांच्या घरी दादा एकटेच होते त्यावेळेस. कोकणात महायुतीमध्ये वाद वाढलाय. शिवसेना नेते आणि मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले यांच्या पाठोपाठ आमदार महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली दळवी देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केलाय. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या मतदारसंघामधून अनिकेत तटकरे यांना विरोध वाढतोय. उमेदवारी कोणाला मिळणार याचा पेच अद्यापही कायम आहे. तर राष्ट्रवादीकडून सुनील तटकरेंचा मुलगा अनिकेत तटकरे यांचं नाव आघाडीवरती आहे. त्या बदल्यात भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा आहे. अशी स्थिती असताना रायगडमधील आमदार महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार हे निश्चित आहे. पक्षश्रेष्ठींनी अर्ज मागे घ्यायला सांगितलं तर आता वर चर्चा होतीलच त्यांच्या लेवलला. तसंच आमची कौटुंबिक म्हणजे माझे वडील आमदार महेंद्र दळवी, आई, तसेच आमची चर्चा होईल. मग त्याच्यातून जे साध्य होईल त्याच्यानुसार आम्ही त्या वेळेला ठरवू की तो मागे घ्यायचा आहे की ठेवायचा आहे. पण सध्या तरी आमचा मागे घेण्याचा कोणताही हे नाही आहे.
सातारा सांगली विधान परिषद जागेवरती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं दावा केलाय। हा दावा करत सातारा सांगली स्थानिक स्वराज्य मतदारसंघामधून सांगली जिल्हा बँकेचे संचालक आणि आटपाडीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तानाजी पाटील यांनी कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला। यामुळे या जागेबाबत आता भाजप काय भूमिका घेणार याकडे लक्ष असणार आहे। शिवसेनेचे तानाजी पाटील यांनी आपला अर्ज भरल्यामुळे सातारा सांगलीच्या जागेवरून महायुतीमध्ये अंतर्गत तणाव आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ 2 दिवस शिल्लक आहेत। मात्र महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याची उत्सुकता आहे। महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटणार हे निश्चित मानले जात आहे, तर महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे। दोन्ही पक्षांकडून आज उमेदवारी निश्चित होणार आहे, तर शिवसेनेकडून संजय राठोड यांचे निकटवर्तीय सलीम खेतानी यांचं नाव चर्चेत आहे। ते वाशिमच्या पांढरकवडा इथले, तर नागपुरातील माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी आणि किरण पांडव यांचीही नावं चर्चेत आहेत। त्यामुळे शिवसेना जिल्ह्यातील उमेदवार देणार की बाहेरचा याकडे आता लक्ष असेल। महाविकास आघाडीच्या साहेबराव कांबळे यांना उमेदवारी अर्ज देण्यात आलेला आहे। साहेबराव कांबळे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। सोमवारी कांबळे काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। चंद्रपूर शहरातील एका हॉटेलमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची गुप्त बैठक झाली आहे। या बैठकीत वर्धा जिल्ह्यातील काँग्रेस नेते शैलेश कुमार अग्रवालांचं नाव निश्चित करण्यात आलं। बैठकीला काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, माजी राज्यमंत्री रणजित कांबळे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुभाष थोटे हे उपस्थित होते। शैलेश अग्रवाल सोमवारी चंद्रपूर इथं उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सुभाष थोटेंनी दिली आहे। तर शैलेश कुमार अग्रवाल हे काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आणि काँग्रेस किसान मोर्चाचे राष्ट्रीय समन्वयक आहेत। एकीकडे जालन्याच्या आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असताना दुसरीकडे त्यांचे सहकारी राहिलेले अमोल खुणे यांनी देखील भर उन्हामध्ये अर्धनग्न होत आंदोलन सुरू केलं। बीडच्या गेवराई तालुक्यामधील रुई धानोरा गावामध्ये हे उपोषण केलं जात आहे। सगळे सोयरे आणि सरसकट या शब्दांची मनोज जरांगे यांनी किती रुपयांमध्ये सेटलमेंट केली असा सवाल अमोल खुणे यांनी उपस्थित केलाय। तसंच सगळे सोयरे कायदा, मराठा कुणबी एकच GR, सरसकट आरक्षण आणि EWS परत देण्याच्या मागणीसाठी खुणे ठाम आहेत। आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंचं उपोषण सुरू आहे। त्यांच्या समर्थकांनी धुळे सोलापूर महामार्गावरती मनोज जरांगे समर्थकांनी रास्ता रोको केलाय, तर आंदोलकांनी रस्त्यावरती ठिय्या केल्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं। यामध्ये तब्बल 22 जणांचा मृत्यू झालाय। पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी दापोडीत 15 जणांचा मृत्यू झालाय, तर पुण्यामधील हडपसरमध्ये 7 जण मृत्युमुखी पडलेत। फुगेवाडीत आणखी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे। तर सरकारकडून दारूकांड प्रकरणी आतापर्यंत 22 जणांचं निलंबन करण्यात आलंय। दरम्यान सरकारनं मृतांच्या कुटुंबासाठी मदतीची घोषणाही केली आहे। मृतांच्या कुटुंबाला सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर झाली आहे, तर कुटुंबातील व्यक्तीला महापालिकेमध्ये नोकरी देण्याच्या दृष्टीने देखील विचार सुरू असल्याचं मंत्री गिरीश महाजनांनी सांगितलं। पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणाचं भिवंडी कनेक्शन समोर आल्याचं कळतंय। भिवंडीच्या वळ ग्रामपंचायत हद्दीतील म्हात्रे कंपाऊंडमधील एका गोदामावरती अन्न आणि औषध प्रशासनानं छापा टाकून 5,929 लिटर मिथेनॉलचा साठा जप्त केलाय। अन्न आणि औषध प्रशासनानं रेक्स इंटरनॅशनल या कंपनीच्या गोदामावरती शुक्रवारी रात्री ही कारवाई केली, तर त्यावेळी प्लॅस्टिक पिंपामध्ये साठवून ठेवलेला मिथेनॉल जप्त करण्यात आलाय। या कारवाईनंतर गोदाम सीलबंद करण्यात आलं। प्राथमिक माहितीनुसार याच मिथेनॉलचा वापर पुण्यामध्ये विषारी दारू तयार करण्यासाठी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। भिवंडी परिसरामधील गोदामांमध्ये रासायनिक पदार्थ आणि अंमली पदार्थांचा अनधिकृत साठा केल्याच्या घटना याआधी देखील समोर आलेल्या होत्या। काही महिन्यांपूर्वी राहनाळ परिसरामधील एका गोदामावरती झालेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावरती अंमली पदार्थ जप्त करण्यात आले। पुण्यातील दारूकांड प्रकरणाचा तपास आता CIDनं हाती घेतलाय। दापोडी पोलीस ठाण्यामध्ये CIDचं पथक साधारण 7.5 तास ठाण मांडून होतं। सकाळी 10 वाजल्यापासून आलेल्या पथकानं सगळ्याच कागदपत्रांची तपासणी केली, त्याचबरोबर काही आरोपींना सोबत घेतलं। त्यानंतर संध्याकाळी 5:30 वाजता हे पथक पुण्यातील CID कार्यालयाकडे रवाना झालं। या प्रकरणाच्या तपासाला आता वेग येण्याची शक्यता आहे। पुण्यातील दारूकांडाविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे। शिवसेनेकडून पुण्यातील दारू अड्ड्यांची तोडफोड करण्यात आली आहे।
विषारी दारूमुळे नागरिकांचे बळी घेणाऱ्या दारू माफियांना शिवसेना सोडणार नाही असा इशारा शिवसेनेचे नाना भानगिरे यांनी दिलाय. पुण्यातील दारू प्रकरणानंतर अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये गावठी दारूमुळे 22 जणांचा मृत्यू झाल्यानंतर भिवंडी कनेक्शन उघड झालं. या दारूसाठी वापरण्यात आलेलं मुख्य रसायन मिथेनॉल भिवंडीच्या रेक्स इंटरनॅशनल कंपनीकडून पुरवल्याचं स्पष्ट झालंय. अन्न आणि औषध प्रशासनानं आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानंतर या कारवाईमध्ये भिवंडीमधून 5,929 किलो मिथेनॉलचा साठा जप्त केलेला आहे. बुलढाण्यामधील जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरामध्ये 20 दिवसांपूर्वी एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळलेला होता. या प्रकरणी पोलिसांनी मध्य प्रदेशामधील शिवानी कळमेकर हिची हत्या झाल्याचा दावा करत तिच्या वडिलांना आणि भावाला अटक करून जेलमध्ये टाकलं होतं. शिवानी कळमेकर ही जिवंत असून ती पोलीस ठाण्यात हजर झाली. त्यानंतर तिचे वडील आणि भावाला कोर्टानं दोषमुक्त केलं. बापूराम कळमेकर आणि भाऊ अजय कारागृहातून सुटलेले आहेत, तर खडकी गावामधील त्यांच्या घरी दोघेही दाखल झाले. जो गुन्हा केलाच नाही त्या गुन्ह्याची शिक्षा त्यांनी 22 दिवस भोगली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील साक्षीदार दादा खिडकरांना धमकी देण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात साक्ष देऊ नको, ते प्रकरण मिटवून घे असं म्हणत धनंजय देशमुख यांना साडू दादा खिडकर यांना धमकी देण्यात आलेली आहे. सख्ख्या भावानं जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय. तर या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हाही दाखल करण्यात आला. मुंबई दिल्लीतल्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलंय. एनडीआरएफच्या स्पेशल सेलनं पाकिस्तानच्या ISIचा कट उधळलेला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे. अटकेमधील आरोपी हे प्रामुख्यानं मुंबई आणि दिल्लीचेच होते, मात्र काही परदेशी नागरिकांचा देखील यामध्ये समावेश होता. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपींचा मुंबईतल्या अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं समोर आलंय. हे सगळे आरोप पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISIच्या इशाऱ्यावरती काम करत होते. आरोपींकडून ग्रेनेड आणि शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली आहेत. नाशिकच्या सिन्नरमधील माळी बंधूंच्या जमीन हडप प्रकरणामध्ये भोंदूबाबा अशोक खरात याला पुन्हा सिन्नर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकरणामध्ये अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्यावरती सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आर्थिक व्यवहार, दस्तऐवज आणि फसवणुकीची पाळंमुळं उघड करण्यासाठी पोलिसांनी आरोपीला न्यायालयामध्ये हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयानं अशोक खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे, तर त्याला पुढील तपासासाठी सोमवारी पुन्हा एकदा सिन्नर न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणामध्ये नव्यानं अटक करण्यात आलेल्या अविनाश कोतोलीकर याला करमाळा न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जादूटोणा आणि फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये करमाळा पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयामध्ये हजर केलं होतं. तर या प्रकरणात कोल्हापूर जिल्ह्यामधील काही राजकीय नेत्यांशी जवळीक असल्याची माहिती समोर येत असून अटकेनंतर राजकीय वर्तुळामध्ये देखील खळबळ उडाली आहे. फिर्यादी दिलीप राऊत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उपचाराच्या नावाखाली मठामध्ये 41,000 रुपये घेऊन तंत्रमंत्राचा वापर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामध्ये मनोहर भोसलेसह अन्य आरोपींसोबत अविनाश कोतोलीकर यालाही आरोपी करून अटक करण्यात आली आहे. स्वतःच्या पोटच्या 2 मुलांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपुरात उघडकीस आलाय. रामनगर पोलिसांनी 40 वर्षीय आरोपी महिलेला अटक केली आहे. ती आपल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाची विक्री करण्याच्या तयारीमध्ये असतानाच पोलिसांना याचा सुगावा लागला. मुख्य आरोपी महिलेचा पती 4 वर्षांपूर्वी मरण पावला होता आणि त्यानंतर ती 26 वर्षीय अजय फुलझेले या तरुणासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. अजयपासून झालेल्या 2 बाळांची तिनं जून 2024 मध्ये तेलंगणातील कागजनगर इथं महिलेला आणि ऑक्टोबर 2025 मध्ये चंद्रपूर शहरामधील एका महिलेला अंदाजे 4 ते 5 लाख रुपयांमध्ये विक्री केली. याच दरम्यान अजय फुलझेले यानं मुख्य आरोपी महिलेच्या 15 वर्षीय मुलीवरती लैंगिक अत्याचार केला. तर या अत्याचारातून ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आणि नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये तिची प्रसूती झाली. पीडित अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदवून रामनगर पोलिसांनी मुख्य आरोपी महिला आणि त्याचबरोबर बाळ विकत घेणाऱ्या कागजनगर आणि चंद्रपूर शहरामधील 2 महिलांना अटक केलेली आहे. आरोपी प्रियकर अजय फुलझेले सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. लोकलच्या महिला डब्यामध्ये जर एखादा मद्यपी व्यक्ती चढला तर कायदेशीर कारवाईच्या चक्रात न पडता डायरेक्ट त्याला झोडून काढा, अशी थेट आणि आक्रमक सूचना खासदार सुरेश म्हात्रे यांनी रेल्वे सुरक्षा बलाला दिली आहे.
बदलापूर रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या समस्या आणि महिलांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते. रात्रीच्या वेळी महिला डब्यामध्ये गर्दीचा फायदा घेऊन मद्यपींचा त्रास वाढत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी खासदारांच्या निदर्शनास आणलेल्या होत्या आणि याची गंभीर दखल घेत सुरेश म्हात्रे यांनी रेल्वे आणि आरपीएफ अधिकाऱ्यांची तातडीनं बैठक घेतली. मुंबईच्या पवईत भूक लागली म्हणून रडणाऱ्या चिमुकल्यांची वडिलांनीच हत्या केल्याचं समोर आलंय. आरोपी राजेश सिंह हा आपल्या कुटुंबासोबत पवईच्या गौतम नगर भागात राहतो. त्यांचा 4 वर्षांचा मुलगा हा भूक लागली म्हणून रडत होता. मात्र त्याच्या रडण्याचा राग येऊन आरोपी राजेशनं त्याला भिंतीवरती आपटलं. या घटनेमध्ये चिमुकल्याचा जागीच मृत्यू झालाय. आरोपीच्या बहिणीनं या घटनेची पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर आरोपी राजेशला अटक करण्यात आली आहे. देशातील वस्त्रोद्योग आणि कापड उद्योगासाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. कापूस आयातीवरील सर्व प्रकारचे सीमाशुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले. तर ही सवलत 1 जून ते 30 ऑक्टोबर 2024 या 5 महिन्यांच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे. बेसिक कस्टम ड्युटी सोबतच कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर अर्थात AIDC हा देखील माफ करण्यात आलाय. या निर्णयामुळे बाजारामध्ये कापसाची उपलब्धता वाढण्यास आणि कच्च्या मालाचे दर नियंत्रणामध्ये ठेवण्यास मदत होणार असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.